कंसाच्या खूप साऱ्या अत्याचारानंतर कारागृहात जन्म झाला तो विष्णूंचे 8वे अवतार श्रीकृष्ण यांचा आणि एक नवीन पर्वाची सुरुवात. परंतु या बाळाचे प्राण कंस महाराजांच्या हातून वाचवण्यासाठी वसुदेवाने त्याला आपले मित्र नंद आणि देवकी यांच्या तिथे सुपूर्द केले. आणि पुढे काय झाली ना बाललीला सुरू. कुठे माखन पळवणे, कुठे गोपिकांना त्रास देणे, या सगळ्यातच कुठेतरी आईने उखळाला बांधून ठेवणे आणि कुठे काठी घेऊन मागे लागणे, असे लाडाकोडात वाढत गेले आपले श्रीकृष्ण भगवान. या सुंदर अशा बाललीलेत सुद्धा स्वतःचे कर्तव्य कधीही न विसरता, आपला जन्म कशासाठी आहे, समाज कल्याणासाठी आपण काम करतो, समाजाचे रक्षण करण्यासाठी आपण अवतरलेले आहोत, हे न विसरता कधी पावसापासून गोकुळातील सर्वांचे रक्षण करण्यासाठी पर्वत एका करंगळीवर उचलून घेणारे श्रीकृष्ण आणि कधी नदी विषमुक्त करण्यासाठी कालियाचे मर्दन करणारे श्रीकृष्ण, स्वतःचा मामा असून सुद्धा अधर्माने वागणाऱ्या कंसाचे अंत करणारे श्रीकृष्ण भगवान. असेच एकदा कृष्णाच्या हाताला जखम झालीये हे पाहून त्यांना भाऊ मानणारी द्रौपदी हिने काही विचार न करता स्वतःच्या पदराचा तुकडा फाडून ज्यांच्या जखमेवर लावला आणि त्यावेळेस कृष्णाने वचन दिले तिच्या संरक्षणाचे. तीच आत्ताची तुमची आणि आमची रक्षाबंधन ही परंपरा. त्यावेळेसच्या त्या चिंधीची जाण ठेवून आणि दिलेल्या वचनाची जाण ठेवून एवढ्या मोठ्या भरसभेत होणाऱ्या द्रौपदी वस्त्रहरणात धावून आलेला तिचा भाऊ म्हणजे श्रीकृष्ण आणि तिची लाज लागणारा भाऊ म्हणजे श्रीकृष्ण. नीती अनिती, धर्म अधर्म, न्याय अन्याय, आपले परके या सगळ्या गोंधळात अडकलेल्या अर्जुनाला गीतेतून मार्ग सांगणारे श्रीकृष्ण, धर्माचे पालन करताना आपले आणि परके असे काहीही नसते, फक्त धर्माने आणि नीतीने वागायचे असते हे सांगणारे श्रीकृष्ण. हा कृष्ण कोणाकोणाच्या लक्षात आहे? आत्ताच्या काळात जन्माष्टमी म्हणजे फक्त गोपाळ काला आणि दहीहंडी, 10-10, 12-12, 13-13 थरांच्या हंडे लावायच्या ही जीवघेणे प्रयोग, नुसती मस्ती धाबडधिंगा. त्यापेक्षा आपल्या संस्कृतीतील श्रीकृष्ण जपा ही नम्रतेची विनंती आणि आपल्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.